श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 931. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये रावण आणि त्याची पत्नी मंदोदरी यांच्यामधल्या संवादाचं चिंतन केलं. इकडं समुद्रकिनारी प्रभू रामचंद्र आपल्या सर्व सेनेसमवेत येऊन दाखल झाले आणि तिकडं लंकेमध्ये मात्र राक्षसांच्या अंतःकरणामध्ये प्रचंड भीती जणू काही त्यांच्या पाचावरती धारण करून बसली होती. प्रत्येक जण घरामध्ये बसून विचार करतोय की आता या राक्षस कुळाचा बचाव कोण करणार. आपल्या पत्नींच्या द्वारे त्यांनी मंदोदरीपर्यंत आपली ही व्यथा कळवली. मंदोदरी देखील आधीच मनामध्ये बेचैन होती आणि आपल्या या नगरवासियांची संवेदना ऐकल्यानंतर ती अधिक व्याकुळ झाली. एकांतामध्ये रावणाच्या चरणी नतमस्तक होऊन अत्यंत नीतीपूर्ण अशी वचनं विनयाने ती त्यांच्याशी बोलू लागली. स्वामी, आपण प्रभू रामचंद्रांना मानव समजून खूप मोठी चूक करत आहात. कंत करश हरि सन परिहरहु, मोर कहा अतिहित ही अधरहु. अशा पद्धतीने मंदोदरी रावणाला प्रभू रामचंद्रांशी वैर करण्यापासून परावृत्त करू पाहत आहे. आणि हे सगळं करून राक्षस कुळाचा बचाव करण्यासाठी केवळ तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे. तासु नारी निज सचिव बोलाई, पठवहु कंत जो चहहि भलाई. सीतेला आपण सन्मानाने प्रभू रामचंद्रांना परत करा, बस एवढी एक गोष्ट आपण करा. हे स्वामी, ही सीता नाही तर प्रत्यक्ष तुमच्या कुळाच्या असलेल्या या कमलवनाला संकुचित करणारी, मुरझवून टाकणारी अशी ही काळ रात्र आहे. आणि त्यामुळं आपण आपल्या स्वतःच्या हितासाठी सीतेला सन्मानाने परत करा. तुम्हाला जर असं वाटत असेल की महादेव आणि ब्रह्मदेवाचं वरदान तुमच्या मागं आहे तर ते देखील तुमचं अज्ञान आहे. प्रभू रामचंद्रांचे बाण हे सर्पासारखे आहेत. राक्षस आणि आपण सर्वजण बेडकासारखे आहोत. जोपर्यंत हे बाण आपल्या सगळ्यांना ग्रसत नाही तोपर्यंत हे युद्ध थांबणार नाही. अशा रीतीने मंदोदरी रावणाला समजवत आहे. त्यातील पुढील कथाभाग गोस्वामीजी गाऊ लागतात. श्रवण सुनी सठता करिबानी, बिहसा जगत विदित अभिमानी. सभय सुभाऊ नारी कर साचा, सभय सुभाऊ नारी कर साचा. मंगल महु भय मन तिकाचा, जो आवई मरकट कटकाई. जियहि बिचारे निसीचर खाई, कंपहि लोक पजा की त्रासा. कंपहि लोक पजा की त्रासा, तासु नारी सभीत बड़ी हासा. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा. अस कहि बिहसिता ही उरलाई, चले सभा ममता अधिकाई. मंदोदरी हृदय कर चिंता, मंदोदरी हृदय कर चिंता. भयहु कंत पर विधि विपरीता, बैठे हूँ सभा खबरी सिपाही. सिंधु पार सेना सब आई, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा. बूझसी सचिव उचित मत कहूँ,
बूझे सचिव उचित मत कहूँ, ते सब हसे मष्ट करी रहूँ। जिते सुरासुर तब श्रम नाही, नर बानर के ही लेखे माही। सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। सचिव वैद गुर तीनी जो, प्रिय बोलहि भय आस। राज धर्म तन तीनी कर, होहि बेगिहि नास। सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, जेव्हा एखाद्यावरती आपला जीव असतो ना, जेव्हा त्याचं हित व्हावं असं मनापासून वाटत असतं ना, तेव्हा आपले शब्द हे केवळ उपदेशाचे नसतात. त्यामध्ये जणू काही आपण आपला प्राण एकवटून त्याला सांगत असतो. बघा, लहानपणी आपल्याला आई देखील किती जीव तोडून सर्व गोष्टी सांगायची. असं वाटायचं की लेकराचं हित व्हावं आपल्या सांगण्याने, आणि त्यामुळे बऱ्याचदा तिचं बोलणं देखील आपल्याला कटू वाटायचं. परंतु आज जेव्हा आयुष्याच्या टप्प्यावरती आपण जे काही आहोत, तेव्हा मागं वळून पाहतो, तेव्हा लक्षात येतं की कोणीतरी आपलं रक्त जाळून आपल्यावरती संस्कार केलेत. आपल्यासाठी तिचा जीव तुटत होता, आपलं कल्याण व्हावं असं तिला वाटत होतं. म्हणून अगदी बेंबीच्या देठापासून तिने आपल्याला ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सांगितल्या. जिथं खरं प्रेम असतं, जिथं आपल्या व्यक्तीचं हित व्हावं असं वाटत असतं ना, तिथं केवळ मनुष्य उपऱ्यासारखं बोलू शकत नाही. केवळ तो त्याच्या हितासाठी लांबून दुरून एक बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही. मंदोदरीचं देखील अत्यंत प्रेम आहे आपल्या पतीवरती, रावणावरती. तिचा विशेष असलेल्या या प्रेमापोटी मंदोदरी अत्यंत जीव तोडून, अगदी प्राण एकवटून रावणाची समजूत काढण्याचा प्रयत्न करते की स्वामी, आपण भगवंत रूपी या मनुष्य असलेल्या रामाशी वैर सोडा. परंतु रावणाला मंदोदरीच्या वचनांनी काही फरक पडतोय का? बऱ्याचदा मनुष्य दुसऱ्यावरती प्रेम करतो असं दाखवतो, परंतु तो स्वाभाविकपणे केवळ आपल्या अहंकारावरती प्रेम करत असतो. अहंकारालाच कुरवाळण्यामध्ये त्याला धन्यता वाटत असते. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ही त्याची असलेली मनाची कमकुवत अशी अवस्था, ही जणू काही ती व्यक्ती त्या मनुष्याचा स्वभाव दोष धरू लागते. त्याला हे देखील कळत नाही की ती आपल्या हितासाठी झटतेय, आपल्या कल्याणासाठी म्हणून एवढा जीव तोडून आपल्याला सांगतेय. बऱ्याचदा आपण एखाद्या व्यक्तीला देखील अशाच पद्धतीने, त्याच्या मनाची कमकुवत अवस्था आहे, तो अतिसंवेदनशील आहे, तो मनाने भित्रा आहे, अशा कुठल्या ना कुठल्या तरी भूमिकेमध्ये बघून त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असतो. हेच या अहंकाराचं रूप या मंदोदरी रावण संवादामध्ये रावणाच्या द्वारे प्रगट होऊ लागलं. गोस्वामीजी म्हणतात, श्रवण सुनी सठता करी बानी, बिहसा जगत विदित अभिमानी. अहंकाराचं हे एक रूप असं आहे, ते ऐकतं, परंतु ऐकत असतानाही ते त्या शब्दांना महत्व देऊ शकत नाही. ते शब्द केवळ कानावाटे आत जातात, परंतु त्यामाग असलेली भावना, त्यामाग असलेला प्रेमाचा ओलावा त्या व्यक्तीच्या अंतःकरणाला स्पर्शच करू शकत नाही. कारण स्वतःच्या अहंकाराच्या पुढं या जगामध्ये अजूनही दुसरं कोणी श्रेष्ठच वाटत नाही, अशी ही अहंकाराची भूमिका रावणाच्या द्वारे या चौपाईमधून प्रगट होतीये. श्रवण सुनी, ऐकत्यानी मंदोदरीच्या वाणीमधून आलेले शब्द या अहंकार रूपी रावणाने ऐकले, परंतु त्याची प्रतिक्रिया काय आहे?
जर तो अहंकार शून्य झाला असता किंवा निदान त्या दिशेने त्याची वाटचाल चालू झाली असती, तर कदाचित मंदोदरीच्या शब्दांवरती रावणाने विचार केला असता. ती ज्या पद्धतीने कंत करश हरिसन परिहरहू, अशा पद्धतीने आपल्याशी संवाद करते, त्याप्रमाणे आपली प्रियतमा आपल्याला काय सांगत आहे यावरती रावणाने निश्चित विचार केला असता. परंतु गोस्वामीजींनी एका शब्दामध्ये रावणाचं रूप आपल्याला सांगून टाकलं. बिहसा जगत विदित अभिमानी, जगप्रसिद्ध अभिमानी असा रावण मंदोदरीची वाणी ऐकून न ऐकल्यासारखं करतो आणि खळखळून मंदोदरीच्या या उपदेशावरती उपहासात्मक हसतो. बऱ्याचदा आपण म्हणतो ना की अतिशहाणा त्याचा वरचा मजला रिकामा, तशी ही रावणाची अवस्था आहे. एवढं पांडित्य, एवढी बुद्धी, परंतु एक साधा विचार त्याच्या मनामध्ये घर करू शकत नाही की ज्याचा दूत येऊन लंकेमध्ये एवढा प्रताप करू शकतो, त्याचा स्वामी किती बुद्धिमान असेल, किती सामर्थ्यवान असेल. या गोष्टीचा विचार देखील रावणाच्या मनाला स्पर्श करून जात नाही. आपली प्रियतमा मंदोदरी जे आपल्याला सांगत आहे त्यावरती देखील तो विचार करू शकत नाही. आणि या उलट जी आपल्या हिताचं सांगतेय त्याच्यावरती उपहासात्मक खळखळून तो हसतो आणि काय म्हणतो, मंदोदरी, तुझ्या बोलण्यावरून एक गोष्ट मात्र तू सिद्ध केलीस बर का. मंदोदरीला वाटतं की कदाचित काहीतरी चांगली गोष्ट सिद्ध झाली असावी. परंतु रावण मंदोदरीला म्हणतो, सभय सुभाव नारी कर साचा, मंगल महु भय मन अति काचा. मी ऐकून होतो की स्त्रियांचा स्वभाव हा अतिशय भित्रा असतो, परंतु आज मला तुझ्याद्वारे त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला ग. किती भित्र असावं एखाद्या व्यक्तीने. अगं मंदोदरी, हा मंगल समय आहे. अशा या मंगल समयी सुद्धा जर तू भय बाळगत असशील तर मला वाटतं की तू माझ्याबरोबर राहून काय शिकलीस ग. तुझं मन, तुझं हृदय अत्यंत कमजोर आहे. हेच जणू काही तू आत्ता माझ्याशी केलेल्या संवादातून मला जाणीव झालेली आहे. स्त्री हृदय हे अत्यंत भित्र असतं. हा रावणाचा पुरुषी अहंकार देखील जणू काही आपल्याला या चौपाईमधून गोस्वामीजी सांगतायत. जर स्त्रीचा स्वभाव भित्रा असता तर एक केवळ हातामध्ये गवताची काडी घेऊन सीता रावणाला खडे बोल सुनावू शकली असती का. जी सीता तिथं एकटी आहे, परंतु तरी देखील रावणाला आरसा दाखवण्याचं सामर्थ्य आपल्याजवळ ठेवते. अशा स्त्रीचा स्वभाव भित्रा असतो. स्त्री स्वभाव म्हटलं तर मृदू आहे आणि म्हटलं तर वज्रासारखा कठीण देखील आहे. त्या स्त्रीच्या स्वभावाची दोन रूप रावणाच्या समोर येत आहेत. एक मंदोदरीच्या रूपाने अत्यंत मृदुत्व, अत्यंत प्रेम, आणि त्याद्वारे आपल्या स्वामींचं रक्षण व्हावं, आपलं सौभाग्य अबाधित राहावं यासाठी कळवळणारा हा मंदोदरीचा जीव. एके ठिकाणी त्रिजटाची निर्भयता, सपने बानर लंका जारी, जातु धान से ना सब मारी, खर आरूढ नगन दस सीसा, मुंडित सिर खंडित भुज बीसा. ज्याच्याकडे नोकरी करावी, ज्याची चाकरी करावी, परंतु सत्य प्रतिपादित करताना त्रिजटासारखी स्त्री देखील हे सत्य अत्यंत निर्भयतेने बोलू शकते. स्त्रीचा स्वभाव भित्रा असतो. आणि सीतेच्या विषयी तर काय बोलावं. तृणधरी ओट कहती बैदेही, सुमिरी अवधपती परम स्नेही. अशा पद्धतीने जी सीता रावणाला त्याच्याच लोकांच्या समोर निर्भयतेने संवाद करत सत्य प्रतिपादत करते, अशा या स्त्रीची ही वेगवेगळी रूप आपल्याला रामायण दाखवतं. कौसल्यासारखी विवेकी स्त्री आपल्याला दिसते.
कैकेयीचा देखील चुकीचा का होईना, परंतु ज्या दृढ निश्चयावरती ती आरूढ झाले तिचा देखील एक स्वभाव आपल्याला रामायण दाखवतो. मंथराच्या अंतरंगातली कुटिलता देखील आपल्याला रामायण स्त्री स्वभावाच्या दृष्टीने दाखवतं. अनुसया मातेच्या रूपाने पतिव्रता धर्माचं रक्षण कसं करावं याची संबोधन करणारी स्त्री स्वभावाचं दर्शन देखील रामायण आपल्याला देतं. रामायण आम्हाला स्त्री पात्रांना किती पद्धतीने न्याय देताना दिसतो. आणि इथं मात्र रावण या स्त्री स्वभावाला केवळ एका स्वभाव दर्शनामध्ये संकुचित करू पाहत आहे. सभय सुभाव नारी कर साचा. स्त्री ही निश्चितच भित्री नाही. स्त्री ही वृंदा आहे जी प्रत्यक्ष एक वेळ महादेवाला देखील पराभूत करू शकते, जी विष्णूच्या द्वारे कपटाने छल करून आपल्या पतीचा असलेला हा मृतदेह पाहण्याची वेळ तिच्यावरती येते. परंतु अशी पतिव्रता, असं हे असलेलं वज्रासारखा तिचा दृढ निश्चय प्रत्यक्ष महादेव आणि विष्णूला देखील जेरीस आणू शकते. स्त्री ही सतीसारखी देखील आहे, जी एक वेळ आपल्या पतीच्या बरोबर संदेह करेल, परंतु आपल्या पतीच्या अपमानासाठी स्वतःला योगाग्नीमध्ये समर्पित करेल. स्त्री ही पार्वती मातेसारखी देखील आहे, जिने एकदा निश्चय केला त्याच्यानंतर सप्तऋषींचा देखील तिने उपदेश ऐकलेला नाही. किती रूप या स्त्रियांची रामायणामध्ये आहेत. मनुशत्रूपामध्ये असलेली ही शतरूपा जी विवेकाच्या आधाराने भगवंताशी संवाद करते, तिचं देखील रूप आम्हाला रामायण दाखवतं. जरा उदार दृष्टिकोनातून जर आपण रामायणाकडे बघितलं तर या जगदंबा स्वरूपिणी स्त्रियांची किती अनंत रूप रामायणामध्ये आहेत. परंतु अहंकार जेव्हा अंतःकरणात घट्ट होतो तेव्हा केवळ एकच संकुचित भावना येते आणि स्त्री म्हणजे भित्रेपणाचं असलेलं मूर्तिमंत रूप आहे हेच रावणाला दिसू लागतं. मंगल महुभय मन अति काचा. मंगल क्षण आहे, ठीक आहे, कारण रावणाने आपल्या अंतःकरणात रामाकडूनच आपला वध करून घ्यायचं ठरवलंय आणि रामापासून ज्याचा उद्धार होणार आहे त्याच्या दृष्टीने तो मंगल क्षण आहे, यात काही शंका नाही. परंतु इथं या मंगल क्षणाच्या दृष्टीने रावणाची चाललेली तयारी हे मंदोदरीचं सौभाग्य घेऊन जाणार होते. अशा या मंदोदरीला रावण म्हणतो की तुझं मन अत्यंत कमजोर आहे. अगं जो वही मर कट कट काई, जियही बिचार निसीचर खाई. तिकडं एक वानर आला, त्या दिवशी आमच्याकडून थोडी चूक झाली, परंतु एक लक्षात घे, राक्षसांचं खाद्य आहे वानर. आपल्याकडच्या एकेका राक्षसाला एकेका घासामध्ये हजारो वानर खाण्याची क्षमता आहे. हे असे वानर आणि अस्वल आपल्यासारख्या राक्षसांना काय त्रास देणार? जर ते आले ना, मी तुला निश्चित सांगतो आपले राक्षस अत्यंत खुश होतील, कारण खूप दिवसाची भूक भागवण्याची त्यांना संधी मिळेल. सगळे राक्षस या वानर अस्वलांवरती तुटून पडतील आणि आपलं पोट भर अन्न मिळाल्यामुळं अत्यंत प्रसन्न होतील. जियई बिचारे निसीचर खाई. आपला जीवन निर्वाह ते करतील. तू या वानर अस्वलांच्या भीतीने एवढी घाबरतेस? अगं, तू कोणाची पत्नी आहेस? विसरतीयस का स्वतःला? तू प्रत्यक्ष या विश्वसम्राट रावणाची पत्नी आहे. कोण रावण? जो चालल्यानंतर ही पृथ्वी डगमगू लागते, ज्याच्या भीतीने धर्म चळाचळा कापू लागतो, जो जेव्हा ज्या दिशेकडे पाहतो त्या दिशेचे दिक्पाल देखील चळाचळा कापू लागतात. अशा या लोकपालांच्या देखील हृदयामध्ये ज्याची दहशत आहे, जे भीतीने कापू लागतात, अशा रावणाची तू पत्नी आहेस. आणि अशा रावणाची पत्नी वानर अस्वलांच्या सेनेला घाबरते. मी का हसलो तुला कळालं ना? माझं हसणं हे उपहासात्मक नव्हतं. मला खरोखर तुझी कीव आली की अरे, माझ्या सारख्या सामर्थ्यवान पुरुषाची पत्नी असून वानर अस्वलांच्या दळाला, मनुष्याच्या दळाला ही घाबरते. ता सुनारी सभीत बडी हासा. तुझ्या या भीतीपायी मी हसलो बर का. अगे नको घाबरूस.
एक वानर येऊन त्या दिवशी थोड्याशा उचापती करून गेल्या. माझंच चुकलं, खरं तर त्याचा वध करायला पाहिजे होता, पण त्या बिभीषणाने मध्ये येऊन सांगितलं की नीती विरोधन मारिय दूतान दंड कछु करिय गोसाई. त्याला दुसरी शिक्षा देताना माझी चूक झाली, त्या शेपटीला आग लावायला नको होती. ते वानर आपलं उड्या मारत लंकेमध्ये आग लावून निघून गेलं, परंतु तशी चूक आता परत होणार नाही. आता जर वानर अस्वल आले तर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा, आणि ते देखील आपल्या या राक्षसांना भरपेट खायला घालणारं अन्न या रूपाने त्यांना मृत्यू मी देणार. नको घाबरूस, नको घाबरूस, असं म्हणून रावणाने मंदोदरीला आपल्या हृदयाशी धरलं. एका स्त्रीला देखील शेवटी आपल्या पतीचा स्पर्श, त्याचं असलेलं हे आश्वासक असं वचन थोडंसं शांत करतं, परंतु तरी देखील मंदोदरी हृदयामध्ये मात्र अत्यंत व्याकुळ होती. आपले स्वामी म्हणतायत की या वानर अस्वलांचा मी बंदोबस्त करीन, परंतु माझं मन मानत नाहीये. त्यांनी खरोखर मी सांगते त्याप्रमाणे सीतेला परत देण्याची एक छोटीशी कृती करावी, हेच माझं वारंवार त्यांना सांगणं राहील. परंतु काळानुसार आपल्या पतीच्या समोर बोलण्यासाठी देखील मंदोदरीला बाध्यता होते. किती काळ आपण आपल्या पतीला समजवायचं. आणि त्यामुळं रावणाने देखील वेळ ओळखून मंदोदरीला आपल्या हृदयाशी धरलं आणि लगेचच क्षणामध्ये मंदोदरीला सोडून तो आपल्या सभेच्या दिशेने निघाला. मंदोदरीला आपल्या या प्रेमळ स्पर्शाच्या आधाराने जणू काही हृदयामध्ये असलेलं आपलं प्रेमच दाखवण्याचा व्यर्थ प्रयत्न रावणाने केला. चले सभा ममता अधिकाई, अशा पद्धतीने रावण मंदोदरीची समजूत काढतो आणि आपल्या सभेच्या दिशेने निघून जातो. पाठमोऱ्या जाणाऱ्या रावणाकडे मंदोदरी पाहतीये, मनामध्ये विचार करतीये, कसं सांगू मी स्वामींना, कुठल्या शब्दामध्ये सांगू. स्वामी, अजूनही वेळ गेलेली नाही, आपण विचार करा माझ्या सांगण्यावरती. नका प्रभू रामचंद्रांशी वैर करू, नका या सीता मातेशी तुम्ही वैर करू, तिला अत्यंत सन्मानाने तुम्ही परत पाठवून द्या. परंतु रावणाची देहबोली, रावणाची वचनं या पद्धतीचा कुठलाही विचार करायला तयार नाहीयेत, याची जाणीव मंदोदरीला होतीये. शेवटी विवेकी मंदोदरी मनामध्ये विचार करते की मंदोदरी हृदय कर चिंता, भयहु कंत पर विधी विपरीता. आपल्या हृदयामध्ये रावणासाठी काळजी करणारी मंदोदरी विचार करते की आता आपण शेवटी काय करू शकतो. त्याला समजावण्याचं आपण काम केलं, त्याचं हित कशात आहे ते आपण त्यांना सांगितलं, परंतु जर एखाद्याच्या वरती विधाताच प्रतिकूल झाला असेल तर त्याला कित्येक गोष्टी सांगूनही त्या गोष्टी पटत नाहीत. तशीच अवस्था काहीतरी रावणाची झालेली दिसतेय. असा मनामध्ये व्याकुळ होऊन मंदोदरी विचार करतेय. सज्जनो, हे केवळ राक्षस कुळामध्येच घडतं असं नाही. आपण बालकांडामध्ये महादेव आणि सतीच्या चरित्रामध्ये देखील बघितलं की जेव्हा महादेवाने अनेक वेळेला सतीला प्रभू रामचंद्रांच्या विषयी सांगितलं की तो प्रत्यक्ष परमात्मा आहे, त्याला तू एक राजकुमार समजू नको, एक स्त्री विरहामधला मनुष्य समजू नको, परंतु तरी देखील सतीचा विश्वास जेव्हा रामावरती बसेना, तेव्हा प्रत्यक्ष महादेवाने सांगितलं की मग आता तूच जाऊन परीक्षा घे. इथं तरी सतीने थांबायला हवं होतं ना. परंतु सती तिथं देखील थांबली नाही. तिने त्या लक्ष्मण रेषेचा देखील भंग केला आणि प्रत्यक्ष रामाची परीक्षा पाहण्यासाठी सती त्या वनाच्या दिशेने गेली. आपल्या या प्रियतम पत्नीला रामाची परीक्षा देण्यासाठी महादेव पाठवतायत, परंतु मनामध्ये विचार करतायत की अरे, हिला किती वेळा सांगितलं तरी आता ही ऐकत नाहीये. आता काय करावं. तो मनामध्ये विचार एवढाच करतो की को करी तर्क बढावे साखा, हो यही सोई जो राम रची राखा.
को करी तर्क बढ़ावय साखा, अस कही लगे जपन हरिनामा, गई सती जह प्रभू सुख धामा. महादेवाने देखील आपल्या सतीच्या विषयी हाच मनामध्ये विचार केला की काय करायचं आपण आपल्या मनामध्ये तर्क करून, की आता ही काय करणार आहे, कशा पद्धतीने परीक्षा घेणार, याची काय परिणिती होणार. जे रामाने रचलं असेल तेच घडेल असं म्हणून प्रत्यक्ष महादेव देखील असं काही लगे जपन हरिनामा अशा पद्धतीने नामस्मरणामध्ये स्वतःला झोकून देतात. सज्जनो, जीवनामध्ये देखील आपल्या घरांमध्ये, आपल्या अत्यंत आप्त स्वकीयांमध्ये असे प्रसंग येतात की जेव्हा आपण जीव तोडून त्याच्या हिताचं सांगतो आणि तरी देखील तो जेव्हा ती गोष्ट ऐकत नाही, त्यावेळेला उगीच कुढत बसण्यापेक्षा भयहु कंत पर विधी विपरीता किंवा को करी तर्क बढ़ावय साखा अशा पद्धतीने त्या व्यक्तीला त्याच्या प्रारब्धावरती सोडून देणं आणि जेव्हा जेव्हा वेळ प्रसंग येईल त्या त्या वेळेला त्याच्या हिताचं सांगणं, याच्या पलीकडे खरोखर आपल्या हातामध्ये काय आहे विचार करा. इथं रावण सभेमध्ये जाऊन बसतो. तिथं खबरी सभेमध्ये येऊन रावणाला समाचार देतात की सिंधू पार सेना सब आई. सागर किनाऱ्याच्या पलीकडं प्रचंड मोठं वानर दळ, अस्वल दळ प्रभू रामचंद्रांच्या समवेत येऊन दाखल झालंय. आता मध्ये केवळ समुद्र उरलेला आहे. काय आज्ञा आहे प्रभू. रावण इथं वरवरची लोकशाही दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्या सभेमध्ये सगळ्यांना उद्देशून प्रश्न विचारतो की बूझेसी सचिव उचित मत कहे हो. सगळ्यांना प्रश्न विचारतो की तुम्ही तुमचं मत स्पष्टपणे सांगा, तुम्हाला काय वाटतंय, आपण सगळे मिळून निर्णय घेऊत, योग्य सल्ला द्या. या अशा पद्धतीच्या एकाधरशाही व्यवस्थेमध्ये खुशामत करणारच मंत्रिमंडळ त्या राजाच्या भोवती बसलेलं असतं. जरी प्रत्येकाला मनामधून सतसत विवेक बुद्धी सांगत असली की अरे बाबा रावणा, नको त्या रामाशी वैर करू, नको ते युद्ध, एका वानराने सगळ्या लंकेला बेचिराग केलं, एवढ्या प्रचंड वानर सेनेला आपण कसं सामोरं जाणार. परंतु तरी देखील रावणाचा स्वभाव ओळखून ही खुशामत करणारी सचिव मंडळी काय करतात, ते सब हसे मष्ट करी रहो. सगळेजण हसले आणि गप्प बसून राहिले. बघा, एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने घडवायची असेल तर त्या राजाची ती जबाबदारी असते की प्रत्येकाने आपला मत मुक्तपणे मांडणं, त्याचं स्वातंत्र्य त्याला मिळणं हे गरजेचं आहे. परंतु रावणाचा स्वभाव, रावणाची एकाधरशाही या सगळ्याला हे मंत्रिमंडळ देखील अगदी जाणून होतं आणि त्यामुळं सगळेजण केवळ हसले आणि गप्प बसले. रावण पुन्हा विचारतोय, अरे नुसते गप्प नका बसू, काय तुम्हाला वाटतं सांगा. मग त्यातून शेवटी एक जण म्हणतो की जिते हूं सुरासुर तब श्रम नाही, नरबा नर केही लेखे माही. रावणाला ज्या उत्तराने आनंद मिळेल ते उत्तर देण्यामध्येच आपलं कल्याण आहे असं जाणून एक मंत्री म्हणतो की अहो राजे, तुम्ही काय प्रश्न विचारताय. अहो तुम्ही प्रत्यक्ष देवता राक्षसांना जिंकलेले आहात, त्रैलोक्यामध्ये तुमचा प्रभाव आहे. हे साधे वानर आणि अस्वल मनुष्य काय आपलं बिघडवणार आहेत, त्यांचा निपात करण्यासाठी कुठले श्रम लागणार आहेत तुम्हाला. अशा पद्धतीने रावण जेव्हा आपल्याला अनुकूल असलेलं उत्तर राज्यसभेमधून ऐकतो आणि इतर लोक त्याला अनुमोदन देऊ लागतात तेव्हा अत्यंत खुश होतो. म्हणतो, काय माझं सुंदर मंत्रिमंडळ आहे, माझ्या विचारांशी तादात्म्य पावणारं हे मंत्रिमंडळ आहे. मी देखील हाच मनामध्ये विचार करतो की अरे हे वानर अस्वलांशी घाबरून आपण काय करणं गरजेचं आहे, येऊ द्या त्यांना, आल्यानंतर बघू. अशा पद्धतीने गाफील राहणारा रावण आणि त्याला गाफील ठेवणारं हे मंत्रिमंडळ. आणि त्यामुळे गोस्वामीजी म्हणतात, सचिव बैद गुरतीनी जो प्रिय बोलही भय आस, राज धर्मतन तीनी कर हो ही बेगिही नास. अनुक्रमे सचिव, वैद्य आणि गुरु यांनी सत्य बोलणं अपेक्षित आहे, यांनी विवेकयुक्त बोलणं अपेक्षित आहे, जे योग्य आहे ते सांगणं अपेक्षित आहे.
परंतु बऱ्याचदा जेव्हा आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी सचिव विवेक सोडून असत्य बोलू लागतो, गुरु अधर्म सांगायला लागतो आणि वैद्य शरीराची कुपथ्यच आपल्याला योग्य आहेत हे सांगू लागतो, कोणाच्या तरी खुशामतीसाठी, आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, गोस्वामीजी म्हणतात समजून घ्या, सचिवाच्या या अशा अनितीमुळं राजाचा, वैद्याच्या असलेल्या या अनितीमुळं शरीराचा आणि गुरुच्या या अधर्मरूपी प्रचारामुळं धर्माचा निश्चित ऱ्हास होणार आहे. रामायण आम्हाला सर्व दृष्टीने उपदेश करतं. जीवनामध्ये नीतीचा देखील तो आपल्याला परामर्श करवताना सत्य हे आपल्या वाणीचं कसं भूषण असावं आणि स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन आपण आपली कर्तव्य बुद्धी कशी निभवावी हे देखील रामायण शिकवतं. सज्जनो, या दोह्याचा थोडा विस्तार आपण उद्याच्या कथा विभागामध्ये बघूत आणि तत्पश्चात पुढील कथा विभागाचं चिंतन उद्याच्या कथा प्रवाहामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.